रायगडावर तर संध्याच्या टायमिंगला वातावरण लय क्वालिटी झालं. इकडे सदरेच्या बाजूला सगळे शिवभक्त जमलेले. या शाहिरांचा कार्यक्रम चालू होता बघा. महाराजांचे पोवाडे वगैरे म्हणले जात होते. एवढं भारी वाटत होतं नाही सांगतो. कुठली लाईव्ह कॉन्सर्ट आणि हे घेऊन बसलाय ही एकदा बघा तुम्ही, अंगावर काटायला तुमच्या. आणि तो कार्यक्रम झाल्यावरती सगळे शिवभक्त मिळेल त्या जागेवर झोपायला लागले. रात्रीच्या 3 वाजता रायगडावर गर्दी पण बघा कसली. सदरेवर तर भक्तांची रात्रभर गर्दी होती बरं का. आणि मग सकाळच्या वेळेला सगळेजण ते आवरत होते. आम्ही पण आवरला निघालो. ती रोपवेचं तिकीट मिळते बघायला. तिकडनं तर खालनं व्ह्यू कसला दिसत आला बघा की. आणि तो महाराजांच्या वेशात एक शिवभक्त होते बघा की. एकदम महाराज आल्याचाच भास झाला का नाही. मग सदरेवरती येऊन महाराजांचं दर्शन घेतलं आणि पलीकडच्या बाजूला ढोल पथक वगैरे चालूच होतं. आणि गर्दी एवढी असल्यामुळे आम्हाला मेन कार्यक्रमाचं शूटिंगच करता आलं नाही बघा. या इथं आपल्या राजांचा राजवाडा होता. तिथं पण कशी सगळी सजावट केली. तिथनं पुन्हा उतरत खाली आलो, बघतो तर रोपवेला पण भरपूर गर्दी होती. कारण जाताना चढून लय थकलेलो आणि येताना म्हणलं आता गर्दी पण असणार म्हणून रोपवेनच खाली उतरलो. तर खाली येताना डीजीपी हेमंत देवरे साहेब जे की पालघरचे आहेत, ह्यांनी आम्हाला रायगडच्या पायथ्यापासून ते खाली जिथपर्यंत गाडी पार्क केली आहे ना तिथपर्यंत आणून सोडलं बघा. एवढ्या मोठ्या पोस्टचा साहेब लय दिलदार माणूस होता बरं. चला, तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल का नाही तर जय शिवराय कमेंट करा आणि तुमच्या भावाला फॉलो पण करून घ्या हो.